मी निलेश पाटील, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ क्लिऑन हेल्थ केअर. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की डायबिटीसचा प्रिव्हिलन्स म्हणजे याचं प्रमाण किती आहे भारतात, महाराष्ट्रात, पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की साखरचं कार्य चालतं कसं शरीरामध्ये. म्हणजे आपण जेव्हा काही खातो किंवा आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जातात तर याचं नेमकं काय होतं आणि काय हा प्रॉब्लेम. तर मित्रांनो, आपण जेव्हा काही खातो किंवा आपल्या शरीरामध्ये साखर जाते तर साखरेमध्ये प्रमुख घटक आहे ग्लुकोज. त्या ग्लुकोजचं रूपांतर हे एनर्जीमध्ये होतं. म्हणजे काय, आपलं शरीर हे सेल्सने बनलेलं आहे. खूप साऱ्या सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये. तर या सेल्सला गरज असते एनर्जीची. तर जेव्हा एखादा ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्या शरीरात जातो तेव्हा तो ह्या सेल्सच्या आतमध्ये जायला हवा. समजा ही एक सेल आहे, तर या सेलच्या आतमध्ये तो जायला हवा. तर जेव्हा ग्लुकोज आपल्या शरीरात जातो त्यावेळेला आपल्या शरीरातील एक ऑर्गन आहे ज्याचं नाव आहे पॅनक्रियास. तो इन्शुलिन सिक्रेट करतो. इन्शुलिन काय करतो तर या ग्लुकोज मॉलिक्यूलला या सेलच्या आतमध्ये जाण्यासाठी मदत करतो. तर इन्शुलिन सिक्रेट झालं तो या ग्लुकोज सेलला या सेल्सच्या आतमध्ये जायला मदत करतो. तेव्हा हा ग्लुकोज मॉलिक्यूल आतमध्ये गेला की याचं रूपांतर हे एनर्जीमध्ये होतं आणि मग त्या सेलला एनर्जी मिळते. अल्टिमेटली एका शरीराला एनर्जी मिळते. म्हणून जेव्हा आपण म्हणतो ना की एनर्जी ड्रिंक पिली म्हणजे एकदम एनर्जाइज झाल्यासारखं वाटतं, तर ते का, कारण एक त्या एनर्जी ड्रिंकमध्ये आहे ना ते ग्लुकोज, ते साखर हे खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ती शरीरात गेली की लगेच ते ॲब्सॉर्ब होतं आणि आपल्या सेल्समध्ये गेले आणि इन्शुलिन लगेच सिक्रेट होतो आणि त्याच्यामुळे ती याला सेल्समध्ये आतमध्ये जायला मदत करते आणि मग एनर्जाइज झाल्यासारखं वाटतं. ही एक नॉर्मल प्रोसेस आहे आपल्या शरीरातली. बरं, याची ॲबनॉर्मल प्रोसेस काय आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत नमस्कार.